खूपच स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीचे होते, म्हणून पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. त्याचे आई बाबा आले त्याचे उभे राहिले. बाबा कुठे? या पुढे या दोघांचं आजी आजोबांचं श्रेय आहे त्याचं, त्याच्यामुळे त्यांनी गीता परिवार जॉईन केलाय. आजी आजोबा गीता परिवाराचे करतात ना, त्यामुळे त्याला गोडी लागली आहे. आमच्यापेक्षा जास्त श्रेय त्यांच्यासोबत असतो. तुम्हाला चौघांना धन्यवाद. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळू. यांनी सांगितलं तसं भगवद्गीता म्हणजे काय काय भगवद्गीता नेमकं काय? श्रीकृष्ण अर्जुन संवाद. हा ते असू दे, तू सांगितलं असं ठीक आहे ठीक आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवाद म्हणजे ज्यांनी महाभारतात वाचलं असेल, ऐकलं असेल. गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला केव्हा सांगितली? तर जेव्हा दोन्ही सैन्य कौरव पांडवाची सैन्य रणभूमीवर होते त्यावेळेला तू भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे असं सांगण्यासाठी श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला त्या ठिकाणी गीतेमधून उपदेश केले. गीता किती अध्याय सांगता येईल कोणाला? 18. 1 ते 18. 1 ते 18. शाबास. 18 अध्यायाची गीता आहे. गीतेमध्ये किती श्लोक आहेत? त्यामध्ये 18 अध्याय 78 आहेत. अध्याय तू सांगितले 18 अध्याय. एकूण श्लोक किती आहे? जसे 15व्या अध्यायात 20 श्लोक आहेत. 18 अध्याय मिळून 700 श्लोक. आणि या 700 श्लोकावर ज्ञानेश्वरी जी ज्ञानेश्वरांनी लिहिली ते निरूपण किती आहे? 9033 ओळ आहेत. म्हणजे अर्थ जो सांगितला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी तो 9000 ओळ्यांमध्ये. तर त्यातला एक खंड मी प्रकाशित केला आहे 850 पाने आणि 1 ते 9 अध्याय म्हणजे 9 पर्यंत आणि 10 ते 15 परत 850 आणि 16, 17, 18 850 याची बेरीज करा 2550 होईल. गणित तुमचं असेल त्याच्यातनं करून बघ. 850 गुणिले 3 म्हणजे किती होत आहे? 2550. नाही नको कर, मी केलं गणित आणि मी गणितात पास झालो होतो शाळेत. 700 चा टेबल. तर अशा या भगवद्गीतेतून भगवान श्रीकृष्णांनी जो अर्जुनाला उपदेश केलेला आहे तो उपदेश कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा धरू नये. आता लहान मुलांसाठी फळाचा काही संबंध नाही. फळ्यावर लिहिलेलं ते कागदावर लिहितात म्हणजे त्यांचं फळ काय? तर अभ्यास करणे हा त्याचा असलेलं उद्दिष्ट. जरा इकडे बघ बाळ, हे बघ हे बघ. मला बोलू दे, नंतर तू परत बोल, काय हरकत नाही. माझं बोलणं झालं, तुझं बोलणं मी ऐकतो. तर तोपर्यंत शांतपणे हाताची घडी तोंडावर बोल. शाळेत बसल्यासारखं बसायचं. तर एकूण जे भगवान श्रीकृष्णांनी जो उपदेश केलेला अर्जुनाला तो ठाई सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. आणि 15वा अध्याय मुलांसाठी का निवडला? जसं सुरुवातीला आपण ऐकलं की 15वा अध्याय म्हणजे पूर्ण योग, पुरुषोत्तम दर्शन म्हणजे उत्तम पुरुष. आता पुरुषोत्तम उत्तम पुरुष, त्या उत्तम पुरुषात उत्तमोत्तम कोणता? पुरुषोत्तम. तर तो भगवानच असणार. भगवान श्रीकृष्ण या रूपाने अर्जुनाला जो उद्बोधन करतो ते आजच्या काळात आपल्याला सुद्धा त्यातनं प्रबोधन करतो. म्हणजे भगवद्गीता ही आपला जीवन ग्रंथ आहे. म्हणजे संस्कृतामध्ये भगवद्गीता 700 श्लोक आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळामध्ये 13व्या शतकात म्हणजे त्याला तर 750 वर्ष होऊन गेली समाधीला. तर
13व्या शतकामध्ये या भगवद्गीतेचा जो निरूपण ज्ञानेश्वरीच्या रूपाने, म्हणजे ज्यांना गीता वाचून समजत नसेल त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला हरकत नाही. प्रत्येक भगवद्गीतेच्या श्लोकाचं निरूपण ज्ञानेश्वर माऊलींनी सुबोध अशा शब्दामध्ये केलं. आणि तसं पाहिलं तर भगवद्गीतेतले श्लोक सुद्धा समजायला काही अवघड नाही. एक श्लोक त्याच्या खाली त्याचा अर्थ दिलेला अशी ज्ञानेश्वरी आपण जशी आहे तशीच्या तशी, म्हणजे श्लोक आणि त्याचा अर्थ आणि ज्ञानेश्वरी त्याचे ओव्या आणि त्याचा अन्वय अशी पण पुस्तकं उपलब्ध. पण मला कौतुक असं वाटलं या ठिकाणी छोटी छोटी मुलं म्हणजे संयोजन करणारे अमित आणि हनुमंत या दोघांचं आपण टाळ्या वाजवून मोठ्याने कौतुक. आजच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमाला संख्या रोवली, पण इथे छोटी छोटी मुलं गोळा करून त्यांना भगवद्गीतेतला 15वा अध्याय म्हणायला लावले. हे खरंच कौतुकास्पद. आणि आता ज्या आई आणि वडील आणि आजोबा आजींचं कौतुक केलं, घरोघरी जर आजी आजोबा असे तयार झाले तर आपल्याला वेगळे संस्कार वर्ग घेण्याची गरजच नाही. संस्कार कुठून येतात तर घरातून येतात. शाळेतून शाळेतलाच अभ्यास करताना मुलांची कंबर वागते, त्या ठिकाणी संस्कार वर्ग कुठे घेणार? आणि संस्कार शिकवायला शिक्षकांना वेळ कुठे? घरामध्ये आई वडिलांना वेळ नाही. आजोबा आजी आहेत ते घरोघरच असतील असं नाही. बऱ्याच वेळेला आजोबा आजी वृद्धाश्रमात असतात आणि मुलं पाळणं घरात असतात आणि आई वडील नोकरीला असतात. अशा परिस्थितीत घरातले संस्कार हे कमी होत आहेत. पण एक चांगला आदर्श आपण या मुलाच्या रूपाने पाहिला की अशा पद्धतीने जर मुलांना वळत लावतं शिक्षण. आणि संस्कृतमधलं का श्लोकांचं पठण करावं तर संस्कृत ही भाषा ही तुम्हाला उच्चार स्पष्ट करायला मदत करते. कारण संस्कृतातून प्राकृत आले. संस्कृत भाषा ही देवाची भाषा आहे असं म्हटलं जातं. आणि मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. पण मातृभाषेचे जे आपले हाल होतात इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून मराठी अद्यापार झालेली आहे. आणि आजच मी वाचलं की राज्यामध्ये किती मराठी शाळा बंद होत आहेत. या एका बाजूला अभिजात मराठी म्हणून आपण म्हणतो आणि अभिजात म्हणजे आता जात तू दारातून निघून जा अशा पद्धतीने मराठीची उपेक्षा होती. या परिस्थितीमध्ये जेव्हा भगवद्गीतेचं पठण आहे त्या ठिकाणी स्मरण होत आहे, त्यांचं पाठांतर होतं, ते खरं तर कौतुकाची गोष्ट आहे. आणि भगवद्गीताच हा ग्रंथ असा आहे की तो जीवनाला खऱ्या अर्थाने प्रेरणा देतो. ह्या भगवद्गीतेमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये जे जीवनासाठी असलेलं ज्ञान, कर्म करीत राहून फळाची अपेक्षा दूर होते. मी म्हटलं तसं कर्मण्य वादितारस्ते मा फलेषु करण्याचे हा गीतेतला मोठा सिद्धांत हा सगळ्यांना लागेल. लहान मुलापासून तर आजोबा आजी वयस्कर मंडळींपर्यंत आपण काम करतो, परंतु त्याची अपेक्षा बाळगतो आणि अपेक्षा बाळगल्यावर अपेक्षा भंगाचं दुःख होतं. आता जसं आपण घरामध्ये घरकाम करणारे मोलकरी नसते, गडी असते, त्यांना दरमहा आपण वेतन देतो. त्यामुळे त्यांना वेगळी अपेक्षा असते का? नाही, ते कामापुरते आणि पैशापुरते काम. त्याउलट घरातली माणसं जी कामं करतात, विशेषतः आई वडील किंवा आजोबा ते काही त्यांना कोणी पगार देते, पण त्या ठिकाणी त्यांना जे आत्मिक समाधान आहे. आणि हे नेमकं धार्मिक असलेल्या विवेचनाचं सूत्र आहे. आणि भगवद्गीतेतल्या तर प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये हेच परिपूर्णतेने भरलेले. आता 15व्या अध्यायाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर 15व्या अध्यायामध्ये 20 श्लोक आहेत आणि त्याचं निरूपण ज्ञानेश्वर माऊलींनी 598 ओव्यात केलं. जसं मी सुरुवातीला म्हटलं भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत आणि एकूण ओव्या ज्ञानेश्वर माऊलींनी 9033 केले. ओव्यांचं रूपांतर निरूपण असं म्हणतात. निरूपण असं याचा अर्थ असा सोप्या साध्या शब्दात त्याचं विवेचन केलं. आता जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला उद्बोधन केलं, उपदेश केला, त्यावेळेला त्या ठिकाणी अर्जुनाची मनस्थिती नरोवा कुंजरोवा सारखी होती की युद्ध करू की करू वा न करू, की युद्ध करू का नको. पण समोर कौरव आहेत आणि पांडव जे 5 पांडव या दोघांमधलं असलेलं रणभूमीचं युद्ध होणार त्याच्या आधी
युद्ध करू नये असं जे काही अर्जुनाला वाटत होतं त्यामध्ये त्याच्या भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. शास्त्र धर्माचं तू पालन कर अशा पद्धतीचा उपदेश करताना भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी उपदेश केला. म्हणजे भगवद्गीता काय आहे? श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे आणि या संवादातून त्यांनी केलेला उपदेश हा आजही इतक्या वर्षानंतर आपल्याला उपयोगी ठरतो. 15व्या अध्यायामध्ये जर म्हटलं तर हा परिपूर्णतेचा असलेला अध्याय म्हणजे एकूण 18 अध्यायामध्ये 16, 17, 18 हे उपसंहाराचे म्हणजे शेवटचे अध्याय आहे आणि 15वा अध्याय हा परिपूर्णतेकडे पूर्ण योग किंवा त्याला पुरुषोत्तम योगाचं दर्शन घडवणारा आहे. आणि या अध्यायामध्ये साधारणतः पण जे काही 4-5 महत्त्वाचे विषय हाताळले त्यामध्ये प्रयत्न मार्गाहून भक्ती वेगळी नाही हा विचार केला पाहिजे. नंतर भक्तीने प्रयत्न हे सुलभ होतात हा एक आणखी मुद्दा आहे. सेवेची त्रिपुटे म्हणजे सेवा म्हणजे सेवा, सेवक आणि सेवा साधन याची ही 3 असलेली समूहाची त्रिपुटी असते. त्यानंतर अहम शून्य सेवा म्हणजे भक्ती. आता बघा नेहमी असं ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवीमध्ये म्हटलंय की त्या ठिकाणी अहंकाराचा राजा अहंकाराचा वारा न लागो राजसा. तर अहंकार लागू नये, अहंकार याच्यापासून दूर व्हावं अशा पद्धतीचा विचार आहे. म्हणजे तोच भगवद्गीतेचं सूत्र आहे. अहम शून्य सेवा म्हणजे भक्ती. भक्ती कशी असावी? आता उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर आपण मंदिरात जातो, मंदिराच्या दानपेटीमध्ये पैसे टाकतो, पण हे पैसे परमेश्वराला मनी ऑर्डर करून पाठवतो का आपण? नाही. त्या ठिकाणी मंदिराच्या व्यवस्थापनाला मदत म्हणून त्या दानपेटीच्या पैसे देवाकडे गेलो तर आपण 2 हात जोडून काहीतरी मागतो, आमचं भलं होऊ दे, परीक्षेत पास होऊ दे. कोणी असं म्हणेल तर शेजाराचं वाटोळं होतं. नाही, असं देव काय ऐकणार नाही. जर तुम्ही सांगितलं आपलं भलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं, परीक्षेत कॉपी न करता पास व्हावं अशा पद्धतीचे मागण्या आपण देवाकडे मागतो. आणि त्या ठिकाणी देव काय अपेक्षा करतो? काहीच नाही. तुमची जी काय असलेली निष्काम कर्मयोग किंवा त्या ठिकाणी पूजा अर्चना ही नामस्मरण, ईश्वराचं नाव घेणं अशा पद्धतीचा विचार त्यामध्ये असतो. आता या 15व्या अध्यायामध्ये ज्ञानाचं लक्षणाबद्दल त्याबद्दलही असलेलं विवेचन पाहायला मिळेल. मी पुरुष, तो पुरुष, हाही पुरुष अशा पद्धतीचं पुरुषांच्या संबंधामध्ये विवेचन आहे. आणि पुरुषोत्तम कोण? उत्तम पुरुष, सर्वोत्तम पुरुष कोण असणार? तर तो भगवंत असणार, ईश्वर. त्याच्या पुढे आपण नतमस्तक झालं पाहिजे. नंतर महत्त्वाचं आणखी जर त्या अध्यायाचं पाहिलं तर सर्व वेदांचं सार जे आहे हे माझ्याच हातात आहे असा एक विचार त्यामध्ये मिळतो. एका बाजूला कर्म आहे, ज्ञान आहे आणि भक्ती या तिघांचंच असलेलं जे मिश्रण हे या 15व्या अध्यायात पाहायला मिळतं. आणि गीतेची शिकवण जी आहे ती प्रकटपणाने ज्यात झाली आहे तो म्हणजे 15वा आहे. म्हणून मुलांना शिकवताना तुम्ही सगळी भगवद्गीता जरी नाही सांगता आली तर 15वा अध्याय ज्यात 20च श्लोक आहेत हे 20 श्लोक सहज पाठ होऊ शकतात. आधी पालकांनी ते चांगल्या पद्धतीने पाठ करावे. संस्कृत आहे, त्याच्या शब्दांची फोड करताना ही कुठल्या चेरूची फोड नाही आहे की कशी केली तरी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्या शब्दांची फोड करून मुलांना तसं शिकवलं पाहिजे. काही अवघड काही नाही. जसं मी म्हटलं सत्व, रज, तम हे 3 प्रकारचे गुण आहेत. सत्व म्हणजे सात्विक प्रकार, रजगुण आणि तमोगुण. रज आणि तमोगुण जर असतील त्या ठिकाणी विनाशाकडे वाटचाल होते. आणि सत्वगुणांची जोपासना. मग लहान असतानाच मुलांना गीतेचं तत्वज्ञान, गीता पाठ का शिकवायची? त्यांच्या मनाची जडणघडण ही ओल्या मातेला आकार द्यावी तिची असते. आणि त्या ठिकाणी जर त्यांना चांगल्या पद्धतीने संस्कार दिले तर ही मुलं मोठ्यापणी चांगल्या पद्धतीने वाढतील, संस्कारक्षम होतील. आणि आई वडिलांना किंवा आजोबा आजींना वृद्धाश्रमात जावं लागेल. म्हणजे मुलांच्या जडणघडणीच्या मध्ये सुद्धा गीता ही फार थोडासा सहभाग. म्हणून एका बाजूला प्रेम कोणावर करावं तर ईश्वरावर आहे.
भक्ती कोणाची करावी तर ईश्वराची. आणि आई वडिलांविषयी असलेला श्रद्धाभाव हा सुद्धा प्रेमरूपाने बाहेर आला. म्हणजे अशा पद्धतीने जर घडला तर त्या ठिकाणी सात्विक विचार असते, सत्वगुणांची जोपासना ही आपल्याकडनं होऊ शकते. भगवद्गीता हे मी सुरुवातीला म्हटलं तसं जीवनबोध ग्रंथ आहे आणि ती वाचायला सोपी आहे, आचरणाला सोपी आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन हे असं की भगवद्गीता वाचून तुम्हाला जर अडचण वाटत असेल, समजत नसेल तर ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरीमध्ये त्या भगवद्गीतेच्या श्लोकांचं जे निरूपण केलेलं आहे ते सर्व मराठीमध्ये तर हे मराठीचे नवीन नुसतं म्हणून अभिजात मराठीला आपण कवटाळत बसतो तर ती मराठी नाही. अभिजात मराठीच्या मध्ये आपण टेंबा मिरवला, डंका पिटला तरी 750 वर्षापूर्वी हे मराठीचे तसं ज्ञानेश्वर माऊलींनी याचं खरं पाया पडले. आणि या मराठीला त्या काळामध्ये दिलेलं वेगळेपण म्हणजे भगवद्गीता टीका म्हटल्यावर आपण टीका टिप्पणी करतो, म्हणजे क्रिटिसिझम हा इंग्रजीतला शब्द. पण टीका जी ज्ञानेश्वर माऊलींनी केली ती टीका नाही आहे, ती टिप्पणी या अर्थाने त्याचा अर्थरूप विवेचनाचा भाग म्हणजे त्या ठिकाणी टीका. आणि ज्ञानेश्वरीमध्ये मुळातच त्याचं नाव ज्ञानेश्वरी आणि ते संत ज्ञानेश्वरांनी त्या काळात लिहिलेलं ते विवेचन ते अर्थबोधपूर्ण आहे. आणि आजही त्याला 750 वर्षानंतर धडाडी द्यावी त्याची ज्ञानेश्वरीची पारायण होतात. आणि गीता ही मूळ असलेलं त्याचं स्वरूप आहे आणि गीतेवरनं त्याचं केलेलं अन्वयाचं म्हणजे घरोघरी ही ज्ञानेश्वरी वाचावी. भगवद्गीतेवरनं त्या ठिकाणी पाठांतर मुलाचं करून घ्यावं आणि स्वतःही पाठ म्हणून हरकत नाही. अशा पद्धतीने जर आजोबा आजींनी स्वतःच्या मनामध्ये विचार केला तर मला असं वाटतं TV बघणं, मोबाईल बघणं या गोष्टीपेक्षा त्या ठिकाणी गीता पठणावर जर भर दिला तर ते कुटुंब सुधारलं. हे कुटुंब सुधारलं तर आजूबाजूचे लोकही सुधारते आणि लोकांच्या मारामाऱ्या भांडणं हे कमी होते. सगळं जाणार नाही कारण पोलिसांना काम पाहिजे किंवा वर्तमानपत्राने खुशखुशीत बातम्या थोडं तरी भांडत पाहिजे. पण इतकं भांडा एकमेकाची डोके फोडून त्यांच्यापेक्षा डोक्यामध्ये प्रकाश कसा करेल हे बघा. तुम्हाला खूप आनंद देणारा असा भगवद्गीतेचा असलेला एकंदरीत ग्रंथ आहे. आणि भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी एकाच राहण्याच्या गोष्टी लागली. तिथे अमित आणि हनुमंत जे अतिशय उत्तम काम करतात तर त्यांना मी ज्ञानेश्वरीचा जो पहिला खंड आहे भावार्थ ज्ञानेश्वरी जो मी संपादन केलेला आहे त्याच्यामध्ये 1 ते 9 अध्याय आहे. दुसरा खंड पुढच्या आठवड्यात प्रकाशित होतो आणि तिसरा खंड ती 1-1.5 महिन्यात. तर हा त्यांना सप्रेम भेटतो. त्याचप्रमाणे मी एक दिवाळी अंकाचं संपादन करतो, शब्दकामराव दिवाळी अंक. धन्यवाद.